पेक्षा जास्त कार्यक्षमता इन्व्हॉल्व असतात. जे ध्यान शिकत असतो किंवा ध्यान करत असतो तर डोळे बंद करणं आपल्याला जास्त फायदा देतं. तर सर्वांचे डोळे बंद. आता डोळे बंद केल्याच्या नंतर डोळ्यांची स्थिती कशी असावी ते देखील ऐकून घेतोय. डोळ्यांच्या बाहुल्या ज्या आहेत आयबॉल ते सरळ समोर रेषेत. आपल्या ह्या आयबॉलची किंवा डोळ्यांच्या बाहुल्यांची स्थिती समोर सरळ रेषेत असणं खूप महत्वाचं आहे. कारण जर डोळे वरती, कपाळ, भुवई या दिशेनं वरती. पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेतर्फे आयोजित महर्षी पतंजली योग प्राणायाम शिबिराच्या समारोप प्रसंगी आज महामहिम राजस्थानचे राज्यपाल आपल्या सर्वांचे लाडके नाना उपस्थित होते. नाना, योग करा निरोगी राहा, काय सांगाल? याचं आहे की पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थाने गेली अनेक वर्ष दरवर्षी 2 मे ते 6 मे या कालावधीमध्ये योग प्रशिक्षण या ठिकाणी चालू केलंय आणि त्याला या परिसरातल्या लोकांचा आता चांगला प्रतिसादही मिळतो. चांगल्या संख्येने नागरिक पण या ठिकाणी येतात. शरीर निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला शरीराला व्यायाम केला पाहिजे. शरीराचे सर्व अवयवांचा व्यायाम झाला पाहिजे तरच शरीर निरोगी राहू शकतं. आणि शरीर निरोगी असेल तर तुम्हाला चांगलं काम देखील करता येतं. तुम्ही जे काही काम करता दिवसभरामध्ये ते खाजगी असो, सरकारी असो, अन्य असो, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा उरक वाढू शकतो आणि त्यासाठी शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून योग शिबिर या ठिकाणी केवळ 6 दिवसाचं 4-5 दिवसाचं करून भागत नाही, तर व्यायाम हा रोजचा केला पाहिजे. वयामानाने जो ज्याला परवडेल तो त्याचं केलं पाहिजे, हे आवश्यक आहे. आणि म्हणून शरीर चांगलं तर जीवन चांगलं, शरीर चांगलं तर तुमचं आयुष्य वाढेल, एवढेच या ठिकाणी सांगतो. नाना, आपण महामहिम आहात, राजस्थानचे राज्यपाल आहात. योग शालेय शिक्षणात याचा समावेश व्हावा असं वाटत नाही का? नाही, आता तर योगाला खूप महत्व सरकारही देत आहे. सरकार सर्व शाळांमधून आता दरवर्षी 21 जूनला कार्यक्रम करतच आहे, पण तो शिक्षकांनी शिकवला पाहिजे आणि रोज मुलाखत करून घेतल्या पाहिजे, त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून शाळेमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक आहे. शारीरिक शिक्षण नाना, पण शारीरिक शिक्षण आपल्या काळात पीटीचे तास व्हायचे, आता ते या सरकारने बंद केले. आता ते असं आहे की ज्या शाळामध्ये अन्य खेळ चालू आहे, आता कबड्डी सारखे खेळ आहे, हुतुतुच्या तुमच्या खो खो सारखे खेळ आहे, असे खेळ आता सगळ्याकडे होतात. पण त्याचबरोबर हे योग आणि योगाचा अभ्यास हाही सांगितला जातो आणि तो करून घेतला. नाना, आपण खेळावर बोललो, पण काही शाळांची परिस्थिती अशी ज्यांना ग्राउंडच नाहीये, क्रीडांगण नाहीये. कसे विद्यार्थी घडणार आणि कसं निरोगी राहणार? आता अशा ज्या शाळा आहे त्या शाळामध्ये खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा आहे. बहुतेक सरकारी शाळा खेड्यातल्या शाळेला थोडंफार ग्राउंड तरी आहे, पण जिथं थोडेच विद्यार्थी असतात. परंतु हे शिक्षकांनी मनावर घेतलं तर सगळ्या गोष्टी घडू शकतात. अगदी मोठं ग्राउंडच लागतं, मोठी जागाच लागते असं काही नाही. थोड्या जागेत सुद्धा हे सगळं करता येतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आणि ती इच्छाशक्ती जागृत करायचं काम हे सगळ्यांनी केलं पाहिजे. आम्ही देखील शिक्षकाचं अनेक वर्ष तेच करतो आणि आज देखील हा योग आहे, हा इच्छाशक्ती जागृत करायचाच कार्यक्रम आहे. धन्यवाद नाना. हे होते राजस्थानचे राज्यपाल, आपल्या सर्वांचे आवडते नाना हरिभाऊ बागडे. अशाच